रोजच्या जेवणामधील तीच साधी पोळी साधी भाजी खाऊन कंटाळा येतो, तर जेवणामध्ये कधी कधी थोडीशी व्हरायटी झाली तर मजाच येते, जेणेकरून जेवताना चवही छान लागते आणि मूडही फ्रेश होतो। चला तर मंडळी, मी आज तुमच्याकरिता अगदी साध्या सुध्या फ्लावरला म्हणजेच फुलगोबीला अतिशय चटपटीत आणि झणझणीत अतिशय चमचमीत कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्याकरिता फ्लावर आणि मटारचे अतिशय मऊ लुसलुशीत चविष्ट असे मसालेदार कोफ्ता करी कशी बनवायची ते दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। फ्लावर मटारची कोफ्ता करी बनवण्याकरिता इथे मी सर्वप्रथम अर्धा किलो फ्लावर घेतलेली आहे। फ्लावर मोठे मोठे तुकडे करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही फ्लावर आपल्याला बारीक किसून घ्यायची आहे। फ्लावर छान किसून झाले की यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून फ्लावरमधलं पाणी रिलीज होतं। छान एकजीव करून घेऊया आणि 5 मिनिटाकरिता फ्लावर अशीच ठेवूया। चला तर इकडे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी मटार घ्यायचे आहेत। सोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून या मटारचं आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण तयार आहे। फ्लावरमध्ये मीठ घालून मी 5 ते 10 मिनिटाकरिता असंच ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता या फ्लावरमधून पाणी सहजगत्या वेगळं होतं। आता याच पद्धतीने आपण सर्व फ्लावरमधील पाणी काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता हे फ्लावरचं पाणी फेकून न देता आपण याचा वापर भाजीमध्ये करू शकतो। चला तर मग आता कोफ्ते करायला घेऊ। त्याकरिता किसलेले फ्लावर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेले मटार ॲड करायचे आहेत। यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आपल्याला घालायचे। सोबतच आपण यामध्ये एक अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड आणि एक पाव चमचा गरम मसाला देखील घालणार आहोत। आता या आपल्या कोफ्त्यांना छान बाइंडिंग यावी याकरिता आपण यामध्ये बेसनचा वापर करणार आहोत। इथे मी 4 चमचे बेसन यामध्ये घातलेलं आहे। बेसन घालून हे सर्व साहित्य आपल्याला छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला बेसन कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी बेसन यामध्ये ॲड करू शकता। आता इथे आपला कोफ्त्याचा डो बनवून तयार आहे। यामधून आपण छोटे छोटे कोफ्ते तयार करून घेऊ। काही वेळामध्येच इथे आपले छान गोल गोल आणि भरपूर सारे असे कोफ्ते बनून तयार होतात। आता हे कोफ्ते आपल्याला डीप फ्राय करायचे। डीप फ्राय करण्यासाठी मी तेल छान पद्धतीने गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण एक एक करून कोफ्ते सोडून घेऊया। लक्षात ठेवायची बाब म्हणजे आपण कोफ्ते तेलामध्ये टाकताना तेल चांगलंच गरम असायला हवं आणि एकदा कोफ्ते तेलात टाकून झाले की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर व्यवस्थित असे खरपूस ब्राऊन रंगावरती हे कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिटे लागतात। 5 ते 6 मिनिटांमध्ये व्यवस्थित असे कोफ्ते आपले तळून तयार होतात। याच पद्धतीने आपण सर्व कोफ्ते तयार करून घेऊया। आता आपण कोफ्ता करीसाठी वाटण तयार करून घेऊ। त्याकरिता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, जे मी असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत। टोमॅटो बरोबरच आपण एक मोठ्या आकाराचा कांदा देखील मोठा मोठा कापून घालणार आहोत। यामध्ये जाईल 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, जो मी कट करून घातलेला आहे। सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता कोफ्ता करीसाठी इथे मी 3 मोठे चमचे तेल व्यवस्थित तापून घेतलेलं आहे। तेल छान तापलं की एक चिमूटभर हिंग घालायची आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक पाव चमचा हळद आपल्याला तेलामध्ये घालायची आहे। या स्टेजवरती तेल हलकंसं गरम असायला हवं। मसाले तेलामध्ये घातल्याने ग्रेव्हीचा कलर छान येतो। आता आपण बनविलेलं वाटण यामध्ये घालायचे। सोबतच मी यामध्ये एक अर्धा चमचा भाजलेल्या खोबऱ्याचं कूट घातलंय। आता हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचे।
काही वेळामध्येच आपले हे मसाले छान भाजून होतात आणि मसाल्याला तेल देखील सुटायला सुरुवात होते, तुम्ही पाहू शकता। आता हे मसाले एक वेळ मिक्स करून घेऊ आणि काही इतर पावडर मसाले आपण यामध्ये घालूया। तर यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला। हे सर्व मसाले घालून परत एकदा 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। काही वेळामध्येच आपल्या या मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात होते। आपण मसाला जेवढा छान भाजू तेवढीच भाजीला चव छान येते। मसाला छान भाजून झाला की आपल्याला यामध्ये 4 वाटी गरम पाणी घालायचे आणि 7 ते 8 मिनिटे ग्रेव्हीला छान दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे। सोबतच चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं होतं। पाणी घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। ग्रेव्ही छान उकळून झाली की आपण यामध्ये कोफ्त्याचे बॉल्स घालू, सोबतच एक हिरवी मिरची देखील चिरून घालूया। कोफ्ते घालून फक्त 1 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही वाफवून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। आता तुम्ही बघू शकता इथे आपली अगदी चमचमीत, झणझणीत, मसालेदार, अगदी चविष्ट अशी कोफ्ता करी बनून तयार आहे। नेहमी ती फ्लावरची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर या पद्धतीने फ्लावरची चविष्ट अशी कोफ्ता करी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।